श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या भक्तीचा मार्ग ज्या भक्ताने पकडलेला आहे त्याच्या आयुष्याचे स्वामींनी कल्याण केलेले आहे हेच आपल्याला आजच्या या स्वामींच्या अनुभवातून समजणार आहे. आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. आजचा अनुभव हा सुरेखा ताईंचा अनुभव आहे आणि त्या राहणाऱ्या रुपीनगर येथील आहेत. निगडी चिंचवड हा त्यांचा म्हणजे तिथे राहणारे आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप खडतर मार्ग होता आणि त्या मार्गातून स्वामींनी त्यांना तारून नेलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कशा प्रकारे तारून नेलेलं आहे हेच आपणा सर्वांना हे समजणार आहे. चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप संकट म्हणजे जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्ही असं म्हणाल की बापरे, काय यांच्या घराची अवस्था आणि काय यांची अवस्था. तर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसण्यासारखाच आजचा हा अनुभव आहे. चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली सत्य घटना त्या ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. मी नाही का मोबाईलवरती तुमचे अनुभव होते त्याच्यावरला मोबाईल नंबर घेतला. मला अनुभव सांगायचे होते अशी म्हणजे मला लई स्वामी अनुभव दिले स्वामी माझ्या जीवनात आले आणि सगळं माझा आनंद झालेला आहे. हा थोडस मोठ्यानं बोला, आवाज तुमचा खूप बारीक येतो. मला ते स्वामींचं नाव काढलं तरी मला रडायला येतं. असं वाटतं की माझ्या आईलाच मी सांगते. मला इतकं अनुभव आले स्वामींचे की मला सांगायला पण शब्द नाहीये गुरु. काय सांगावं काय नाही ते सुचतच नाहीये मला. माझ्या स्वामींनी माझं एवढं केलंय ना तर मला लईच म्हणजे लई स्वप्न माझे साकार केले स्वामी. त्यासाठी मी नाही का याच्यावरती मोबाईल वरती बघितलं आणि नाही का मी म्हणलं आता सांगावा का 2-3 नंबरवर लावलं पण लागतच नव्हतं. मग मी म्हणलं आता बघावं स्वामींचं याच्यावरती नंबर लावून केली. मी आडाणी आहे 3री-4थी शिकलेली आहे. मला ते मोबाईल मधलं काहीच येत नाही. फक्त हे माझा चालवता येतो हे आपला साधा मोबाईल आहे त्याच्यावरून तुम्हाला मी फोन केला. म्हणलं आता लावून तर बघावा जर स्वामींचा अनुभव मला सांगायचे. बरं. नाव सांगायचंय ताई तुम्हाला? मी सुरेखा रामदास पाटारने रुपीनगर इथे राहते. रुपीनगर ते कुठे आहे रुपीनगर? रुपीनगर निगडी पिंपरी चिंचवड. तिथं निगडी पिंपरी चिंचवड मध्ये राहते. तर मला नाही का असं म्हणजे पहिल्यापासून ना स्वामींचं लय आवड होती. मी म्हणायची जाऊ दे मी एवढी संकटातून एवढे म्हणजे मला इतकं माझ्या परिस्थिती बेकार ना तर मला काही सांगायला पण आता ते कळत नाही. इतकं माझं इतकं दुःख ना पण मला अशी बेकार दिसली आणि जावळ पहिला केला तर ते जावळ फाशी घेऊन नेला आणि मी इतकी संकटात 10-15 वर्ष राहिले की मला वाटायचं मारावा जीव घ्यावा असं इतकं मला दुःख झालं. मग शेवटी मग मी असे मठामध्ये गेले केंद्रात गेले आणि म्हणलं स्वामी आता तुम्ही मला आई नाही बाप नाही कुणी नाही मला जगात. स्वामी तुमच्या चरणावरील माझे सगळे काय व्हायले मला काय दुःख असेल ते तुम्हीच निवारण करा. करीत सेवा करीत राहिले आणि नंतर मग मला नाही का घर माझं छोट आहे तिच्याचं नव्हते माझं घर 10x10 खोली आहे. ते भावानी आई बापांनी दिली होती. भाऊ इतका माझ्याशी म्हणजे वाईट वागायचा की मला पाणी नाही नळाचं भरून द्यायचा. लाईट सोडली मी इतकी परिस्थिती माझी पोरगी गरोदर असताना त्यांनी लाईट सोड पाणी सोड एवढ्या दुःखात मी तसंच सहन केलं. म्हणलं जाऊ दे आता जो भाऊ येतो कुणाला दुसऱ्या शेजाऱ्यांना माया आली त्यांनी मला पाणी लाईट दिलं. नंतर माझा जावई वारला. नंतर माझी सून आहे ना. जावई का वारलं? कशामुळे? काय झालं? त्याला काही डोक्याचं सर्किट होता का काय दारू प्यायचा आणि पिसा फोडून राहायचा आणि त्यांनी त्याच्या घरात फाशी घेतली. आमचे नाव बदनाम केलं म्हणले बायको अशी वागले कशी वागले म्हणून आमचा आरोप केला
आम्ही त्याच्यातून मी बाहेर निघलो. 1,00,000 रुपये भरले. म्हणलं आम्ही काहीच केलं नाही त्याला. आम्ही कर्ज काढून 1,00,000 रुपये भरून निघालो बाहेर. आणि मग नंतर इतका त्रास झाला. सून पण अशी बेकार निघली, मारामारी करायची, म्हणायची लिकीला जवळ ठेवली का, मारामारी करायची, घाण शिवे द्यायची. मग आम्ही वैतागलो. मी म्हणलं आता जाऊ दे, आपण काहीतरी करावं मार्ग. मग त्याच्यातून नंतर निघाले. मग तिला मारायची, म्हणायची लिकीला जवळ का ठेवली, जवळ का ठेवली. आता ती कुठं जाणार, तिचा नवरा वारला, तिला कुणी नाही. एक मुलगी तिच्या 15मध्ये. मग ती मुलगीला मुलगा म्हणलं बाई आता ही पण अशी बोलती, पोरगं पण काय बोलायचं नाही. तिला मारायला आम्हाला लावायचं, रात्री काही येऊन केली शिव्या गायची, किती आळंदीला राहायचं, आम्ही इकडे निगडीला राहायचो पिंपरी चिंचवड. तरी पण आम्हाला ती त्रास द्यायची, घाण घाण बोलायची, 4 लोकांच्या इज्जत घालवायची ती सून. एवढी त्रास द्यायची. मला तर ती मारामारी झाल्यामुळे मला भीतीचा त्रास झाला. भीती भरली, आणखी बांधणं असे संकट येऊन मला भीती भरली. आणि मला भीतीचा त्रास चालू झाला. माझी एंजिओग्राफी झाली ससनला. काय करायचं. मग मी इतकी संकटात दूर झालं, मला काहीच कळेना. म्हणलं आता काय, मला मरण नाही पर्यायच नाही. म्हणलं पूर्वी माझ्याजवळ सून अशी, मला काही घर नाही, मी तर नवरा पण काय कामाला साधा बहुत, नवरा पण काय एवढं काम करणार नाही, रोज भाजीचा धंदा पण शिकले मी करायला. भाजीचा धंदा शिकले मी. आधीचे हे करायला माझ्या नवऱ्याला मारलं त्या सुनानी, तिचं नातेवाईक आणून त्यांनी काहीच सामान नाही. मी तिला कशाला जवळ ठेवली म्हणून. ते पोटात गाठ झाली माझ्या नवऱ्याच्या, पडला दगडीवरती, तर पोटार गाडीचं पुढं पोटात दणका बसून रक्ताची गाठ झाली. ती 6 महिन्यांनी सुटाय झाली. तर त्याने पोटात सगळं ऑपरेशन केलं ससनला. हृदयापासून तर बिंदीपर्यंत कापून काढलं सगळं ससनला. असली कसली सून आहे तुमची? सून आहे का कोण आहे? बघा ना आता इथं मी काही तिच्या घरात नाही, दारात नाही, ती कुठं लांब राहते, मी किती लांब राहते. आणि बस आमच्या आरोग्याची ती आणि तुमचा मुलगा नाही का ताई काय बोलत? मुलगा नाही बोलत. काय मुलगा तेवढा पुरता तेवढा येतो, हा हू करतो आणि जातो निघून. आम्हाला काही सुद्धा लक्ष देत नाही आम्हाला. अरे पण ती बाई मारते सासूला, सासऱ्याला, नंदला. मग तरी पण तसं काय बोलत नाही, असला कसला आहे तो? आणि मग मी इतकी रडायची. आता जेव्हा स्वामी मी कुठे जाऊ, काय करू, मला इतकी रडायला यायचं. आता पुरीचं असं, माझ्या असं, नवऱ्याचं ऑपरेशन झालं, मग आता पुरीचं काय करायचं. मग मी जुनं बांधलेलं कशी करायला लागली. तर पण तिथं काय भेटायचं नाही, पैसे किती भेटणार महिन्याने, तिथं बी पैसे कमी. मग मी भाजी आणायला लागले, आपले 200-500 रुपयाची पुढे घेऊन बसायची. त्याच्यावर मी चालवायची कसं तरी घर भाग. आणि पूर्वीला पण पुढे काम नाही, काय नाही, 10वी शिकली, काय तिला काम लागणार, 10वी झालं, लग्न झालं होतं ना. होती म्हणून केलं नाही बाई, आपलं कुणी नाही बघणार. आणि पोरगा गव्हर्नमेंटला त्याची आई होती, ती म्हणजे सांगितली करा. मग दिलं लग्न करून. आणि मग त्याच्यानंतर तिची पूर्वी झाली, तिला असं झालं. मी म्हणलं जाऊ दे आता, तिला 12वी पर्यंत शिकवली. नवरा मेल्यानंतर कसं तरी ती बाई शिक्षण महत्वाचं आहे, कसं तरी काढीन. आणि मग तिची पूर्वी पहिलीला घातली त्या शाळेमध्ये. आणि मग नंतर मी म्हणलं आता जाऊ दे, आता ही पण सून अशी, पोराचा बी आधार नाही, नवऱ्याचा आधार नाही, कामाला नाही, मी बी कामाला नाही, कसं काही खायचं राहायचं. मग मी आता कसं तरी खाऊन करून जगले. आणि मग नंतर मग मी म्हणलं जाऊ दे, मठात जायचं, स्वामींच्या बघू आता काय करेल ते स्वामी बघू. म्हणलं आता स्वामी तुम्हीच माझे आई बापे. मी मठात जायला लागले. पण नाती कधी काय फरक पडा. म्हणलं जाऊ दे आता, आपलं नशीबच असेल तसं पुढचं काय करायचं. मग सून सारखी भांडायची. मी म्हणलं जाऊ दे, मग तिला नवरा बघू. म्हणलं जाऊ दे, तर दुसरा करून दिला आता. पूर्वी तिची 12वी येते, 12 वर्षाची, 3 वर्षाची होती तशी सांभाळते. आता ती 12वीला पूर्वी. तिला आता 2-3 वर्ष झालं, नवरा करून दिला. मी म्हणलं जाऊ दे बाई, आता मग माझी अशी परिस्थिती, तू पूर्वी पाठराते आणि आज ना उद्या कसं तुला जोडीदार पाहिजे ना. तर माझं तर काय आहे तसं आयुष्य संपलं तर जमाई. हो ना, नाही ते बरं केलं. तुला तर तारा पाहिजे. तर ते पण असा निघाला ड्रायव्हर, तो बी रंडीबाजी बाय काढते, रंडीबाजी करते, धंदा करते, सासू सासऱ्यांना खायला घालती. आणि ती पण स्वामींचं तिला बी मी करायला लावलं. मी स्वामींच्या बरोबर वाटा सगळं तुझं पहिला भेटला बेवडा, दुसरा भेटला रंडीबाज. आता काय करायचं. रंडीबाज म्हणजे तो कसला? मेसेज बिसेज पाहत होती जे फोनवरती,
काय केलं रात्रीची बघती ते घाण घाण बोलणं बिलणं आणि मग ते बाई संग तिचं त्याचं लफडं आहे आणि ते म्हणतो नाही आता कुणाला पण घाण जर शिव्या दिल्या बोललं तर कसं कळणार की कुणाला काय बोलतं का हा 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 कुणाला मग हे जाऊन कळत नाही का रोज मेसेज घाण घाण यायचे रोज मेसेज घाण घाण घाणला माझी बहिणीचे ड्रायव्हर असेल त्या ड्रायव्हर आहे ना पुन्हा ते स्वर्ग तिकडं गाडीवर ड्रायव्हर आहे हा मग आता ते पण बघा माझ्या डोक्याला का अरे करून तिथं पण ती करती तवा खाती आणि माझ्याकडे पूर्वी होती आता मी 12वीला पूर्वी तिचं पण मी सगळं आणि मग आता घरी यायचं मग मी आता काय केलं मी म्हणलं स्वामी आता तुम्ही सेवा धरली 1 वर्ष झालं 2 वर्ष झाले आता हे 3रं वर्ष चालू आहे मग स्वामीवर भरवसा ठेवते स्वामी तुम्ही मला मारा सारा आता स्वामी तुम्हीच माझं सगळं आई बाप म्हणून स्वामीवर इतका विश्वास आता माझे कुणीच नाही म्हणलं फक्त माझं स्वामी आणि मी माझं काही होऊ दे मग मी ते मोबाईल मध्ये असं बघून ना स्वामींना कौल लावायचं स्वामींना काय बोलायचं स्वामींची काय सेवा करायची त्याच्यामुळं काय होतं काय म्हणजे सगळं असं ह्याच्यावर मोबाईलवरती बघायचं हे तुमचे सगळ्यांचे कोणाला अनुभव आलेले कोण दुःख पीडित लोक आहे त्यांना हे करायचं म्हणून ते असं ऐकून त्यांनी मी सगळं हे शेअर करायची आणि तसंच घरी सेवा करायची मी जर सांगून तसं मोबाईलवर त्याला अनुभव आला ही सेवा केल्यामुळे त्याला आला ते आला म्हणजे अशी सेवा करीत राहिले मग मी घर बांधायचा विचार केला मी म्हणलं स्वामी आता माझ्याकडे थोडे पैसे होते साठवलेले आणि ते पैसे म्हणलं स्वामी आता मला घर घ्यायचं मला घर नाही राहिला पुढे राहू पुढे काय करू मग मी स्वामींना ते कौल लावून बघितलं स्वामींनी सुट्टी हो म्हणून लावून इथंच बांधलं घर त्याला पोराला म्हणून तू थोडेफार पैसे दे आम्ही थोडंफार सगळं इकडे तिकडून गोळा करून ते घर बांधलं त्याला दिसून मारामारी करायला आली मग ती मला घर पाहिजे माझं घर आहे आता माझंच घर आहे माझं घरला मारामारी करायला आली शिव्या द्यायला लागली जाणगार इतकी बोलायला लागली म्हणलं आम्ही एवढं पैसे जमा करून आता मी आला तर घराचा आम्ही आपलं बाकीचं करतो स्वामीच्या कृपेने भावीचं मला धंद्यात पैसे भेटतात चांगले स्वामीच्या आशीर्वादाने मला भरपूर भेटतात पैसे कर्ज काढून घर बांधलं मारामारी करायला ती भांडण करते 4 लोकांना आमची इज्जत घालायची शिव्या दिली घाणघाण बोलती एवढं मनाला येत होते माझा भीती हाय होतं जर मी जास्त होतं मला भीतीचा त्रास आहे मला घाबरून आताच येईन डॉक्टर म्हणले तुम्ही एवढं घाबरता मी म्हणलं आता घाबरण्यासारखं ते समोर येऊन जर डायरेक्ट तलवार चुकातलं माणूस घाबरलं तर गुंडाला नाही घाबरत एवढं घाबरत तिला मग का आता ही मारते म्हटल्यानंतर काय भीती वाटेल नंतर काय हो तिने माझं ना हात असा अंत धरला मी तुम्हाला काय सांगत मी स्वामींना सांगते अंत कोणा धरलं तर चित्रला कसं वरतं फरफडा जर चित्र झाकात लावला रक्ताची धार लागली तर मला चक्कर आली बाई काय बाई आहे का काय तुमचा मुलगा पण असला कसला होत आहे काही सुद्धा बोलत नाही तिला म्हटलं आणि रात्रीच्या नाही का 12-1ला इथे करत पोलीस स्टेशन मधून लोक पोलीस असतात रात्रीच्या 12-1ला पोरं घेऊन गाडी करून इथे गाडी लावून आणि जरा तिथं जाते आपण कंप्लेंट केली तर पोलीस म्हणतात अहो कसं काय पोलीस मारून तुम्हाला मी मग जाऊन ती थोडं मारलं मला असं केलं त्या घरी लोकांना पोलीस लोकांना विश्वास करून सांगते पैसे आणि मग ती काय नका ते असे मला काही देत नाही त्यांची पाणी देत नाही मला नाही लोकांना काढला मग लोकांना काय द्यायचं तर मी काय घेऊ त्यांना काय बाई अवघडच आहे बाई आणि मग काय करू सांगा इतकं मला परेशान केलं त्या बाईने नुसतं गुंडाला कसं त्यासाठी मी माझ्या नाती होती तिथं राहतात ना तर तिथे समजे जात पण नाही जिंकली की शिवाय तिथल्या घाण ना म्हणजे तोंडातून विचार येत नाही कारण आपण स्वामींच्या तोंडातून बोलत असतो घाण शिवाय तुम्हाला जर ती शिवी जर ऐकवली ना तर तुम्ही चक्कर येऊन पार कारण ना पण बाई आयुष्यात अशा शिव्या ऐकल्या नाही इतक्या घाण शिव्या देते नाही ताई लक्ष द्यायचं नाही टेन्शन पण घ्यायचं नाही स्वामी आहे स्वामींना म्हणायचं तुम्हीच बघा आता काय करायचं आपण स्वामींनी माझं सगळं केलं आणि स्वामींना सगळं घरातून बाहेर निघले की स्वामी माझ्या बरोबर चाला मी आता इतकं माझ्या स्वामीवर विश्वास आहे ना तर माझा जीवचा प्राण आहे स्वामी म्हणले नाही याच्यातून उडी मार तरी मी मारायचा आहे पुढे मला नाही काय इतकं ह्या बाईने परेशान केले सून म्हणणारी जुनी नाही तर एवढं बेकार बाई आधी 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही 15 वर्ष मला ही त्रास देते लग्न झाल्यापासून कधी मला तरी म्हणजे माझं नाही का खर्च ऑपरेशन झालं तर लोकांना सांगते मी नाही का आधी देते का मग आम्हाला जोरदार घेऊन काढून सगळ्या बाई काय बाई आहे तिला म्हणा तुला पण सून येईल की
नाही नाही एकच पोरगी तिला म्हणजे सारं पोरं काढायची एकच बघाली पोरगी त्याला पण मारतील एकाला पण मारतील आणि असं पोरं घेऊन झोपणार हिंडणार फिरणार रात्रीची वाजला जाणार तुझं ती तुला राहायची तर मग ती बायकांचा काय करतात तुम्ही काळजी करू तुला राहायचं तर आमच्या जाती जायचं अरे अरे विचित्र. ती पोरीमुळे तो पोरग तिच्यातच राहतो ते पोराला पण ऐकत नाही त्याला बी मारते हाणते पण आता ते पोराला बी काळजी गेलं येड्याला ते पण ऐकत नाही ते तिथेच ऐकते सगळं आम्हाला काहीच किंमत देत काय करायचं नाही तिचा विषय द्या सोडून ताई काही टेन्शन घ्यायचं नाही आपलं आता स्वामींची भक्ती आणि स्वामींशी एकरूप राहायचं काहीच नाही तिचा विषयच घेऊ नका असल्या लोकांच्या नाही नादी लागलेलं चांगलं ताई. मी नाही तर लागत माझी पण ते आता बघा ना तुम्ही आता मला कधीचा त्रास आहे माझ्या नवऱ्याला पण एवढं काढलंय पण तिथून मला पेक्षा आणि दोघं फार हे कमजोर आहे आणि परत आजच्या पुरीचं कसा पळपावडा याचा असं मी काय करायला पाहिजे आपलं कसं तरी 4 रुपयाची भाजी विकतं आणि दोघं जण आणि खातो तसं नाही काम पण स्वामीचं नाव घेऊन ताकद देते स्वामी ते करते पावसात भिजून उन्हात भिजून उन्हात पावसात बेळ खाल्ले नाही खाल्ले त्याला स्वयंपाक करतो जाऊ स्वामींचे सकाळच्या पारी ते पाटे जातात भाजी आणायला तिथून आली की भाजी नीटनेटकी करायची 4ला दुकानात रात्रीच्या 11-12ला येऊन काहीतरी करायचं जेवायचं मग भोग वाटायचं भाजी असे 12-1ला. नाही तुम्हाला पारायण नाही जमलं ना तर नका करू ताई फक्त आपलं नामस्मरण वगैरे कंटिन्यू चालू ठेवा. मी तेच करते मग आता मी ते नाही का आता मी ते जर सांगितलं मोबाईलच्या 11 माळचा जप करायचा तारक मंत्र म्हणायचा आणि स्वामीचं ते अमृत ते करते ग्रंथ वाचते अध्याय वाचते ते आता पारायण करते आणि गुरुचरित्राचं पारायण पहिल्यांदा केलं ना मी आता या गेल्या तर मला इतकी थंडी ताप आला इतकं मला ते पहिल्या दिवशी केलं मी स्वामी गुरुचरित्र म्हणून ती वाचल्यानंतर आपली काही असते बाई ते शक्ती सगळी जाते म्हणून मी नाही का म्हणलं आता गुरुचरित्र पारायणचे नियम त्याच्यातले सगळे वाचले आणि शेताईवर झोपायचं ज्वारीची भाकर भाकरी चटणी खायची भाजी भाकरी खायची बाकी काय खायचं नाही मी काय ते चिकन मटन काय खात नाही स्वामीचं हे घेतल्यापासून मी चिकन मटन स्वामी माझे सगळे गुरु तेव्हापासून मी काही खात नाही 3-4 वर्ष झाले बिलकुल हातच लावित नाही गेला आणि माझा नवरा माळकरीचे ते बी खात नाही पूर्वी बी खात नाही त्याच्यासाठी मी मग ते गुरुचरित्र वाचलं पहिल्या दिवशी चांगला दिवस गेला दुसऱ्या दिवशी मला थंडी ताप देतो मला उत्साह बी येणार आणि बसता बी येणार म्हणजे स्वामी काय आता मी कसं वाचून कसं करू सकाळी उठून वाचायचं इतकं मला त्रास झाला मला थंडी ताप सोबत उत्साह येणार आणि बसता येणार तोंडातून गरम वाचा करायला लागेल म्हणून मी तशी परत स्वामीचं ती उदी केले अंगारा तारक मंत्र म्हणले स्वामी आता तुमची सेवा करायची मला तर मनापासून हे तुम्ही मला आता कसं करून मी तुमची सेवा मग 4 वेळांनी माझं ते तारक मंत्र म्हणलं त्याला मला ताप उतरला परत बसले तोंडात काय घेऊन आणि परत मग ते म्हणले कसं तरी अध्याय केला सगळं पूर्ण 8 दिवसाचा अध्याय पूर्ण केला नंतर परत दुसऱ्यांदा ते तारक मंत्र म्हणायची गुरुचरित्र पारायण करायची दर गुरुवारी 1 डझन ती मठात घेऊन जाते ते स्वामी माझी जेवढी आवश्यकता तेवढी मी दान धर्म करून माझी त्यांनी होईल तेवढं कुणी दारावर आलं तर त्याला भाकर देईन त्याला पैसे देईन पुढं भाजी विकायला आलं कुणी सत्य लोक येऊ कुणी भिकारी येऊ त्याला 10 रुपये 5 रुपये देईन आणि त्याच्या कुणी सेवा करून स्वामी मी सेवा करीन माझी जेवढी शक्य होईल तेवढी मी दान धर्म करते स्वामी माझे त्यांनी तेवढं होईल तेवढं मी करीन लोक जे आणि जे दुःख पीडित लोक आहे ना त्यांना मी तुमच्यापर्यंत पोहोचवते कारण अशा बाया यायच्या माझ्यापेक्षा सावं असं का तुमचं कसं काय एवढं चांगलं झालं म्हणून त्यांना सांगते तुम्ही स्वामीची सेवा करा मग मठात त्यांना नेऊन तिथपर्यंत पोहोचवते आणि अशा 10 बायकांना मी नेऊन पोहोचवले की तुम्ही मठात या तुम्ही स्वामींना बोला मी काही एवढी महान नाही आणि मी कमी ते नाही तुम्ही स्वामींना सगळं दाराने सांगा आणि एक नारळ थोडी साखर व्हा आणि संकल्प करा ही सेवा मी मनापासून करी आणि तुम्ही स्वामींना सांगा मला नका सांगा मी पण महान नाही म्हणलं 5-6 जणींना तिथपर्यंत पोहोचवलं माझी सेवा स्वामी खूप छान ताई. मग आता स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अडचणी झाल्या ना ताई दूर तुमच्या? माझं झालं स्वामींच्या कृपेने सगळं मला काही काय विचारायचं असेल ना तर मी स्वामींना विचारल्याशिवाय करत मी सांग मला काय घ्यायचं असलं ना तरी 10 रुपयाची वस्तू तर स्वामी घेऊ का स्वामी मी आता इकडे चालले माझ्या बरोबर चला स्वामी स्वामी माझी सिंह बांधते स्वामी त्याला सांगा स्वामी मला आता जागा नाही इथे भाजी विकायला दुकान नाही स्वामी आता तुम्हीच मला सांगा
काय करू स्वामी तुम्हीच बघा आता. ते तुमचं ते माझं घर नाहीये, तुमचं घर आहे आणि तुमचं दार आहे, मी तुमचं आहे, मी तुम्ही माझे आणि मला काही नको, फक्त तुमची सेवा जोपर्यंत माझा आपला जीव आहे ना तोपर्यंत मला स्वामी तुमची चालनापासून घेऊन येते. मला काही नको, बंगला गाडी कार पैसा सोनं काही नको, फक्त मला तुमची सेवा मिळू द्या आणि माझ्यानंतर ना त्याची परंपरा चालण्यासाठी तुम्ही माझ्या पिढीला पण हो 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 ताई, ज्या लोकांनी स्वामी सेवा करतात ना त्यांना स्वामी अगदी जवळच करतात ताई, त्यांना नाही दूर करत स्वामी. मला नाही आता सांगायला लागलं ना, मला असं वाटतं की माझ्या कोणाच्या जीवाच्या आईला सांगते, मला रडू येतं, इतकं माझी जीवनाची कहाणी आहे. नाही नाही रडू नका, खरोखरच खूप वाईट आहे ताई तुमच्या आयुष्यामध्ये ना. खरोखरच तुमच्यासाठी ना खरोखर आपल्या चॅनलवर असणाऱ्या लोकांना स्वामींना प्रार्थना करतील की तुमच्या आयुष्यातील दुःख ना कमी व्हावं. आणि ते दुसरी गोष्ट, मी माझी वडिलांची आजारी भाऊ बोलत नव्हता, भाऊ आई माझी म्हातारी आणि बाप इतका आजारी मी म्हणायची स्वामी त्यांच्या घराला आपल्या घराचं घाण करायचं, आई वाईट आणि सगळं घाण काढून महिना झालं. मी म्हणलं माझं नवीन घर बांधलं इकडं आणि सेवा गावाकडे करू, पण हीच माझी स्वामीची सेवा आहे असं समजते मनाला. आणि मग मी बापाची सेवा करायची, काय खायला बरं खायची परत ते करायची. मला ते स्वामींनी अनुभव दिला आणि माझी आई बाप सगळे त्यांचं सेवा करू शकते, पण कुणीच नाही. मी फक्त 4-5 दिवस सेवा केली आणि लय आजारी पडले. आता शेवटच्या स्टॉपला गेले बाप्पा. आणि मग काय केलं, मी तारक मंत्र म्हणले, सगळे उद्या अंगाला लावली, स्वामींचा जप करीत राहिले उद्या पायथ्याला. मी म्हणलं स्वामी एवढ्या हलापेक्षा काय झाला तर प्राप्त स्वामी सगळ्यांच्या हाताने होत्यात की स्वामी एवढ्या दुःखामध्ये नका उद्या स्वामी, यांना मोठ द्या, यांना हातपाय सुखी द्यायचं. आणि मग तारक मंत्राचं पाणी केलं, काशीचं पाणी केलं, त्यांना पाजलं, सगळ्या स्वामींच्या विधी अंगाला लावली आणि माझ्या एवढी आई भाऊ सगळी सेवा करत होते. कुणाला काहीच आलं नाही, पण मी एवढं केलं ना त्यावेळेस शेवटच्या टप्प्यात जीव जाईना काय जाईना ते बसून राहिली म्हणजे आता जीव काहीच व्हायना. मग ते माझ्या आईने आंघोळ घातलेलं, स्वतः कुठला घातला तिने आंघोळ घातली. मला म्हणजे काय नको करू, अगं मी म्हणलं शेवटचा स्टॉप आहे आता, हे स्वामींची कृपा आशीर्वाद असेल ना आता आजच्याला जीवात वाढवून स्वामीच करतात सगळं. म्हणलं काय आहे ते स्वामींना दिसते, म्हणलं आपण कधी नाही. म्हणलं खाली झोपावलं, आंघोळ घातली, तारक मंत्र म्हणले, काशीचं पाणी पाजलं आणि असं म्हणलं स्वामी तुम्ही बघा आता. स्वामी यांच्या मला शांती द्या, इतक्या हालापेक्षा म्हणलं एवढे हाल त्यांचे आणि मला बघू आता तुम्ही सांगा आता काय करू सांगा स्वामी. स्वामी तुम्हीच वाचवा आता मला तुम्ही एवढ्या हालापेक्षा मला बघू नाही वाटत स्वामी, तुम्हाला बघू वाटत का एवढ्या हालापेक्षा. बघा आता माझ्या आईने काही तुझी घाण काढून तिला उलट्या गेला बघ, तिला पण आजारी पडली, आता आईकडे आजारी बापीकडे आजारी, एवढी कशी करू सेवा. तर पाजलं दिलं 5 मिनिटं स्वामींचं जप केलं, ध्यान केलं. स्वामींनी इतका जोरात त्यांनी आवाज दिला ना केलं आणि लगेच हात माग सोडला बापाने माझा. तरी म्हणजे काय झालं मी म्हणलं बाई काय नाही केली, मोठा आवाज आला, आईने केलं आणि हात पकडला. डॉक्टरला आणले, म्हणजे आवाजच गेला जी. बापरे बघा माझे स्वामी, इतकं माझे स्वामी काय इतका स्वामी माझा नाही, इतका स्वामी माझे चांगला आहे की त्याला खरोखर. ताई तुम्ही रडू नका, कारण बाकीच्या लोकांना तुम्ही काय सांगताय ते समजणार नाही ना. एक तर तुमचा आवाज खूप कमी येतोय ताई. आता ते म्हणलं आणि पिढीला मी म्हणलं जाबाई स्वामीची सेवा कर आता आणि तू पण स्वामीची सेवेदार. स्वामीला सांग की स्वामी माझी काय दुःख आहे तुम्हाला सगळं माहिती आहे, काही सांगत नाही, फक्त ती सेवा कर म्हणलं. आता ती चिकन मटन सगळे खातात लोक, ऐकत नाही ती लोक. आणि ही तर एकच खुली आता फ्रीमध्ये सगळं देवाचा देवारा स्वामींचे तिथं आणि तिथंच त्या घरी चिकन मटन शिवून खातात. मग ती एक दिवस म्हणली स्वामी मी चांगले भाऊ गेले करते, पण तुम्ही बघा आता त्यांना जुलाबच लागले. दुसऱ्या दिवशी तेव्हापासून ते खातच नाही चिकन मटन. अरे वा. चिकन मटन खातच नाही. आणि मग तिला असं अनुभव आला, तिच्या नवऱ्याला नाही काय पोटात दुखायला लागलं, लई सोनोग्राफी केली, सगळं केलं पण काय करतच नाही. स्वामी माझ्या नवऱ्याला तरी आता हे तरी मला नका दुखात काढू, याला तरी व्यवस्थित करा. मग ती ते गुरुवार केले, 11 गुरुवार केले स्वामींचे
मी तुझ्या दर्शनाला येईन स्वामी, मी त्याला घेऊन नवऱ्याला. ती स्वामींना घेऊन दर्शनाला गेली अक्कलकोटला. मी म्हणलं तू काही करू नको, फक्त स्वामीची सेवा कर. तुला नाही वेळ ना तर फक्त मनात ध्यानात सारखा स्वामी ठेव. बाकी स्वामी मागं मुळं उभा ठेव. तू नाही खात जाऊ दे, त्याला खायचं त्यांना खाऊ दे. तुझं अंतर्मन शुद्ध आहे ना, तू स्वामी तुला साथ देतात. तू फक्त स्वामींची सेवा करू नको, बाकी काहीच करू नको म्हणलं तू. स्वामी सगळं करून घेतात. त्याला कळतं सगळं चांगलं कोण वाईट कोण, आणि तुझं आतलं चांगलं आहे का नाही ते स्वामींना कळतं. स्वतः म्हणून नाही चांगलं मी लई चांगली असं त्यांना कळतं म्हणलं. अनुभव आले तिला. मग मला पण आता मी नाही काय फक्त स्वामींना म्हणते, स्वामी माझे जे वाईट विचार असेल ना डोक्यात ते ध्यान काढून टाका. आणि जे कोणी माझ्या दिसत शक्ती असेल दुःख जे म्हणतात ना, म्हणजे स्वामीचं जपा, स्वामी तुम्हाला जपतील. स्वामींचा जप करा तर स्वामी तुला जपतील. आपण स्वामींना जपलं तर स्वामी मला जपतील. मी स्वामींना नाही जपलं तर मला स्वामी जपणार नाही. नाही बरोबर आहे. म्हणून स्वामीचं चिंतन, स्वामीचं मनाचं आचरण ठेवा. मला काही नको म्हणलं. स्वामी मला तुमचं घर, तुमचं दार सगळं हे तुमचं आहे, मी तुमच्या घरात कामाला आहे असं समजून मी स्वामी राहते. ते घर सगळं माझं आता इथं बोर्डच लिहिलाय आता वरती, श्री स्वामी समर्थ. हे घर स्वामी तुमचं आहे, मी स्वामी तुमच्या घरात राहते आता बोर्डच लिहिला. लोक आली ना तरी तिच्यातच पडतात की म्हणतात बाई किती छान घर, बारीकच छोटं घर बांधले मी. एकूण आता तुम्हाला ती मोबाईलवर दाखवता येत नाही मग अडाणी. दोनच रूम बांधल्या तरी इतकं छान ना, जसं काय मंदिर आहे. म्हणतात बाई किती छान घर बांधले, जसं काय स्वामींचं घर आहे. मी म्हणलं स्वामींच्याच घरात राहते. मी म्हणलं स्वामींचंच राहणार ना. स्वामी घरात आले ना की ती स्वामीमयच होऊन जातात लोक. मला काही कमी नाही. मला फक्त एकच माझी अपेक्षा आहे स्वामी, की माझे नाही काही जोपर्यंत माझा जीवन आहे तोपर्यंत मला तुमच्या चरणापासून ढकलू नका. सगळ्यांनी मला ढकलून दिलं तर स्वामी तुम्ही मला जन्मोजन्मी तुम्हीच माझे स्वामी. हो ताई, स्वामी आपल्या भक्तांना कधीच आपल्यापासून दूर करत नाही ताई. माझी एवढीच अपेक्षा आहे. मला काय पैसा नको, धन नको, दौलत. आणि काही ते रोगराई माझ्या अंगातली सगळी चांगली ताकद द्या. माझा बीपीचा त्रास आहे ते स्वामींच्या कृपेने माझा झाला कमी. मला नाही का सफरच्या गोळ्या चालू होत्या तर मला नाही का एवढे हातपाय शिजले माझ्या हातपाय, आणि मला फार मानलं आपण मरते. मग मी नाही का डॉक्टरकडे गेले स्पेशलिस्ट. मी म्हणलं माझं एंजिओग्राफी झाली, सेकंदला काय बघत नाही, गोळ्या औषधं देऊन वगैरे घेतली. त्यांनी मला यंत्रावर तपासलं. ते म्हणले तुमचं ऑपरेशन सेकंदला व्यवस्थित झालं नाही, तुमची सिलियस झाली परत. स्वामींच्या पुढे येऊन चिरडले स्वामी मला का असं दुःखामध्ये पाडतं. आता परत ऑपरेशन म्हणलं मला भीती, मी काय करू आता, मला लटलट कापायला लागलं. मग स्वामींची सेवा चालू केली, ग्रंथ वाचले, मग रात्री दिवस स्वामी सारखं पुढे चाललं रस्त्याने, पाय चाललं तरी स्वामी मागं मोर स्वामी सारखं स्वामी. माझा नवरा म्हणायचं तुला काही येड नाही लागलं, म्हणजे येड लागलं मला स्वामींचं. त्यामुळे मला स्वामी दिसतात फक्त, मला दुसरं कधीच दिसत. माणूस भिकारी असला तरी मला त्याच्यात ते स्वामी दिसतो. हा बाई बिचारा स्वामींच्या कृपेने सकाळी स्वामींनी टाकायला असेल मला भिकारी माझ्या गावात, बघू मला ती दिसती का नाही, स्वामी करायचं म्हणजे मी स्वामी बसते. म्हातारी एक बाई एक म्हातारी फार वाकत आली. मला म्हणली अहो मला भाकर नाही, मला काही नाही, अहो मला काही. तिला घरात आणली तर बसवली आणि तिला चटणी भाकर होती ते दिली. तिच्या पायात पडले, म्हणलं मी बाई तुझं इतकं चांगलं होईल तू किती होते माणसाला. मी म्हणलं मी नाही करणार, माझं स्वामी तुम्ही स्वामीच आहे. स्वामीच्या रूपातच आले तर तुम्हाला त्याला उपास होता म्हाताऱ्याला, त्याला चहा करून दिला आणि हिला चपाती भाजी माझ्या घरात पाहिजे ते खायला घातली. त्यांच्या पायात पडले, त्यांना जेवायला दिलं. तर तेव्हापासून इतकं माझा धंदा, इतकं माझे हे स्वामी मला आशीर्वाद देऊन गेले. हो ना नाही कोणतंही कार्य केलेलं वाया जात नाही ताई स्वामींच्या इथे. मग मला अनुभवायचं. आणि नाही का माझ्या दारात रोज सकाळी असे 5-6 कावळे, कबुतर आणि चिमण्या येतात. मी त्यांना येते रात्रीचे तांदूळ घेतात ना, तेवढं जेवढं पोट भरण ना तेवढं ते त्याच्यावर ठेवते वाट्यावर, तेवढं खाऊन जातात. चपाती त्या कावळ्यांना रोज दिवसभर. पुन्हा तिथं कावळे येत नाही, सासरं येत नाही, चिमण्याच्या माझ्या गॅलरीमध्ये सकाळचे 12च्या आतपर्यंत येतात, संध्याकाळी 4-6 वाजेपर्यंत. कावळे, चिमण्या, कबुतर सारखी चालूच.
म्हणलं त्याच्या रूपामध्ये स्वामी येत असतात, हो त्यांच्या रूपामध्ये येत असतात. हो ना हो ना. नाही खूप. आणि मग माझी एंजिओग्राफी करायला सांगितली. हा. मग मी मग यंत्रावर तपासलं मला, ते यंत्रावर असं हे करून मी हा. स्वामी समर्थाचा जप करायला लागले. हा. मी म्हणलं स्वामी मला आता तुम्ही खरंच आहे ना, मी तुमची सेवा करते, भक्ती करते मनापासून, मी किती दुःख आहे ना ते तुम्हालाच माहिती म्हणलं. आणि मला परत अजून या पाडू नका हो स्वामी, माझी परत ऑपरेशन इथे करू नका दे स्वामी, मला इथं भीतीने बदले नका हो स्वामी, मला असं करू, मला आता मला दुःखामध्ये पाडू नका, मी काय करू मग, आजारी पडले तर खाऊ काय, कसं करू मी स्वामी, तुम्ही म्हणता ना कष्ट बी करा आणि पोट बी भरा आणि भक्ती बी करा, तर भक्ती करायला पोट भरायला तर साधन पाहिजे ना. हो ना हो ना. मग मी 1 महिना इतकं जप केला, हे केलं, मी म्हणलं स्वामी खरंच तुम्ही असं ना तर मला तुम्ही ना परत ऑपरेशनाची बारी आणून घेऊ नका स्वामी, मला तर लई भीती वाटते. मग परत दुसऱ्या महिन्यात गेले भारतीय स्पेशलिस्ट डॉक्टरचं, परत त्यांनी यंत्रावर तपासलं, म्हणलं का गेल्या वेळेस तुमची लीक झालेली होती शिरा, आता का लीक, तर तिथं मला असं गळ्यात पडू डॉक्टरच्या रडावं वाटलं. अरे हो. स्वामी खरंच तुम्ही आहे. गेल्या महिन्यामध्ये माझी शिर झाली होती आणि स्वामीचं ते मंत्र सगळं स्वामीची सेवा केली महिन्याभर, तर लगेच माझी शिर झालेली निघाली. clear झाली. अरे वा. मी स्वामींना मी म्हणलं स्वामी तुमच्या रूपामध्ये आले डॉक्टर, तुम्हीच माझे स्वामी आहे. तुम्ही गेल्या वेळेस तुम्हीच म्हणले की तुमची शिरलीक झाली आणि आता तुमची क्लिअर झाली सगळी, आणि फक्त गोळ्या 3 नाही ते 4 दिल्यानंतर 10-12 गोळ्या होत्या मला. त्यांच्या स्वामीच्या कृपेने अशा माझ्या हळूहळू कमी होत चालल्या. स्वामींना म्हणलं तुम्ही काम माणसाचे कॅन्सर माणसाला मेल्याला माणूस जिवंत करता स्वामी, हो ना हो ना. आजार का तर गोळ्या बंद करीना. हा. स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही ना हो ताई. हा. मग ते गोळ्या माझ्या थोड्या बंद होत आल्या, पण आता कधी साठी दुखतं काय ना स्वामीचा. आणि करगळी पसली अंग काय ना बोट आहे ना, महिनाभर वाकडं झालतं, मला काय जुनं दिसायला, भांडी घासायला वाकडं झालतं. एकाची चमकलं आणि वाकडी झाली शिर, आटक आल्यावानी वाकडी झाली. आता काय करू मी इतकी रडायची, एक्सरे काढले, गोळ्या औषधं घेतली, काहीच फरक नाही, वाकडं. आता मला बी न दिसायला, भांडी घासताना स्वयंपाक करताना. मी म्हणलं स्वामी आता माझे बोट तर असं वाकडे झालं तर मी आता काय करू. मी नाही का स्वामीच्या कपाळाची जी असतं ना हस्तगंध, त्याच्यामध्ये दाखवलं होतं मोबाईल मध्ये, त्या बाईला स्वामीच्या अंगावर आपण लावतो ना असं गंध, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी स्वामीच्या डोक्याचा गंध लावायचा आपल्या जिथं दुखतं ना तिथं त्या जाग्यावर. काय स्वामीचा गंध 1.25 महिना लावला, बोट आपोआप चांगलं वळायला लागलं, धुणं भांडी सगळं करायला लागलं. अरे वा. लावला कुठे, पायाला वगैरे लावला का तुम्ही? पायाला लावला का? हा. मग ते कपाळाला लावतो ना रोज अष्टगंध स्वामींना फोटोला, मग ते डोक्याचा दुसऱ्या आपण पूजा करायला घेतो ना, त्यांच्या अंगाचा सगळा गंध जे असतो ना, अष्टगंध चंदन बिंदन असतं ना, एक पितळाची मूर्ती, एक छोटीशी मूर्ती आहे, ते नाही का घेऊन ये ना आपल्या अंगाला लावायचं जिथे दुखतंय तिथं. स्वामींच्या ते जे अंगार आहे ना, कपाळाला लावलेला अष्टगंध ते सगळं लावायचं आपल्या, मग त्या बोटाला लावून झालं. मग आता इथं छातीत चमक यायची माझ्या हृदयापाशी, मग मी ते पण आता रोज असं लावते की स्वामी मला काही होऊन देऊ नका. त्यांच्या अंगाची उद्या आपल्याला लावली तर आपल्या अंगाला शरीराचं सगळे रोग राहिलं. मोबाईल मध्ये बघून प्रयोग करते मी आपली घरी. आता तुमची सून येते का तुमच्या घरी मग? नाही येत ना, मग ती भांडणं करते, म्हणजे मला घर पाहिजे, तुला काय पाहिजे, आणि तू मरतील तू जगतील, मी का नाही कारण एकाला मोबाईलवर बघती, तुझ्याला का तुझ्या आईकडं घाण बोलती, आणि मग तुझ्याला काय इकडं आईला पैसे दिले का नाही काय घाण बोलती, आणि मग म्हणती मला घर पाहिजे, मग मारामारी करायला आलती. आता नाही ना येत. आता नाही ना येत. आता नाही. आणि मग आता पोलीस कंप्लेंट केली आम्ही. मी म्हणलं ही बाई आम्हाला सारखा त्रास देते, आणि मी बाहेर होते पोलीस चौकीच्या तिथं येऊन मला ढकलून दिलं, आणि पडल्या असतं का ना पोलीस चौकीच्या समोर. म्हणलं तुला काय संबंध, तू काय माझं केलं तेव्हा तुम्हाला घरदार द्यायचे, तुला घाण बोलते. तिथं असणारे पोलीस लोक नाही काय बोलले? पोलीस लोकांना सांगितलं ना, पोलीस लोक पैसे खावे बायांच्याच बाजूने बोलतात, मग आम्ही हा केलं दिलं म्हणले, बोलले असं का केलं तसं का केलं. वर्गा बी स्वतः समोर वाटा, वर्ग एखादा म्हणला का माझ्या आईला माझ्या समोर मागते, म्हणलं तुझं काय करायचं घालून काशी करते सगळं. तो बी तिच्या बाजूने याला गेली लगेच बोलायला विचारायला, आम्ही आलो इकडं दोघं नाव निघून केले.
नाही आता हो त्रास आपोआप येणार ताई कमी. स्वामी आहेत तुमच्या बरोबर, नको घाबरायला ताई. खूप मग सगळ्या बहिणींचं वारी सगळ्या पुण्यात राहते तिकडे राहतात. मी तुम्हाला खेचत मी ते स्वामी तुम्ही मला जे मी समाधानी आहे. हो ना. तुम्ही मला द्या तारा मारा काय बी करा, मला कुणाच्या अपेक्षा नाही. तुम्ही जे मला चटणी भाकर देता ना ती मला सुखाने समाधानी द्या आणि शेवटपर्यंत तुमचं नामस्मरण राहू द्या. म्हणजे दुःख काय असेल ते सगळं तुमच्यापाशी, ते कधी तुमच्यापाशी आपली धंद्यावरून आले रात्री 11 वाजता जरी आले तरी स्वामी थँक्यू स्वामी स्वामीला माझ्या भूक लागल्या तर स्वामी झोपले का स्वामी. मी जसं आपल्या घरात सदस्य आहे रोज जेवण काही सवय चटणी भाकर पुढं मी गावाला जरी गेले ना तरी स्वामीला म्हणते स्वामी आता मी गावाला चालले आज तुम्ही खा, सफरचंद खा, केळी खा, काहीतरी खा स्वामी, उपाशी नका राहू, दूध केळी खा. आजकाल काही मला जमणार नाही जेवायला स्वामी, तुम्हाला उपाशी नका राहू. स्वामींना हे करायचं. रोजचं माझं काय काय चटणी भाकर मी एक टाइम खायला घालते, 2 टाइम चहा देते. कारण स्वामी मानून घ्या आता संध्याकाळी मी स्वामी धंदा पाणी करून सगळी दुनियाभरची होती तुम्हाला अन्न ग्रहण कसं करू स्वामी, तुम्ही एक पवित्र देव आहे तुमचा आणि तुम्हाला शिवता लांबूनच दर्शन घेते. स्वामी माफ करा मला, आता मी स्वामी घेते आणि स्वामी तुम्ही झोपा. आता माझ्या हाताने नाही झाली सेवा तुमची, आज काही झाली नाही तेव्हा तुम्हाला शिकलं वाटतं. मी म्हणते स्वामी आता तुम्हाला राग आला का स्वामी, आणि माझ्या बोलणार नाही का, माझी सेवा नाही झाली, आता मी काहीच म्हणले नाही, काहीच बोलले नाही, मला इतकी काम आहे, इतकं नाहीये, मला पुढे जायचं असेल बँकेत जाऊ द्या, बाहेर जाऊ द्या, पुढे जाऊ द्या स्वामी, चाललं ना माझ्या बरोबर. मला हे कळत नाही स्वामी, मला ते कळत नाही, तुम्ही सांगा ना स्वामी यांना, ते माझ्या संग बांधतात स्वामी, ते माझ्या संग बांधतात स्वामी, मी काय केले बघा स्वामी, तुम्हीच बघून घ्या. आता माझी शिकलं तर मला स्वामी तुम्ही काही बी शिक्षा द्या, मी शिकतच नाही स्वामी, तुम्ही जसं सांगाल ना तसं मी वागते. कारण स्वामी तुमचा आदेश आहे, खोटं बोलायचं नाही, कुणाचं लुबाडायचं नाही, कुणाला काहीच वाईट वागायचं नाही. तुमची आज्ञा जी आहे ना, तुम्हाला जे आवडतं स्वामी तेच मी करणार. माझ्या हाताने जर झाली चुकून होती तर मला माफ करा. काही एका बाईचं 1,500चं पाकिट माझ्या भाईच्या दुकानावर राहून गेलं, 500 3 नोटा. आणि मग ती 3-4 दिवसांनी आली. मी म्हणलं बाई ते बाईचंच आपण, मी पण म्हणायची बाई होती आणि तिचं म्हणलं की तिचंच आपण पाकिट, कारण कसं लाल कलरचं तिच्या हातात पाकिट बघितलं होतं मी तिचं ठेवलं. 3 दिवसांनी ती आली, मला म्हणली माझं पाकिट आहे. मी म्हणलं हा बाई हे तुझ्या रंगाचं पाकिट आहे का, मी काय त्याच्यातले पैसे फक्त बघितलं. म्हणलं एका वेळेस पाकिट घेतलं आणि त्याच्यात सोनं दिनं, ती बाई जर माझ्या आदत दिसली तर म्हणून ती माझं सोनं होतं. तर मी म्हणलं किती पैसे होते, ती म्हणली 1,500 पैसे, 500 पैसे 3 नोटा, आणि म्हणली तेवढंच होतं. मी म्हणलं बाई एवढंच पैसे, तुझे पैसे मी काय घेतलं बघितलं, तिथे पाकिट होतं. म्हणलं जे काय असेल ते घेऊन जाईल. 2-3 दिवस मी आणलं घरी नेऊन दुकानात, पण काही येईना. आहे 3रा दिवस ते घरी ठेवलं, मी आणते आणि ते तुझे तुला देते. ती बाई म्हणली बाई तुम्ही एवढ्या प्रामाणिकपणाने आणि कोणाला सापडलं तर तुम्ही एवढं देत नाही. 3 दिवसांनी माझे 1,500 रुपये तुम्ही देता, ते 200 रुपये तुला घे. मी म्हणलं बाई मला 1 रुपया नको, माझा स्वामी मला भरपूर देते आणि देते, माझं मत बघत असेल तर ते 200 रुपये घेऊन मी काय करू. तिला समाधान वाटलं ना, ती म्हणली अल्ला आमचा उपास आहे, अल्ला तुम्हाला भला करेगा. म्हणलं मला ते माझा स्वामी माझ्या मागे आहे, मला नको तुझं 1 रुपया दिलं, मला एक कष्ट करते ना त्याला मला स्वामी 1 रुपयाला कष्टाला मला 1 रुपया. स्वामी बरोबर आहेत म्हटल्यानंतर काय घाबरायची गरज आहे. ते नवी कुणाच्या 2 रुपये जास्त आले ना तरी मी त्या बाईचं देते. आणि मला कुणी म्हणलं ना बाई मला आज उधार दे गं, हे बाई भाजी आणि दे मला कधी दे तुझ्या इच्छाला तवा तिने बुडावले पैसे तर मी स्वामी मी समजा दान धर्म केला तेव्हा तू नको देऊ पैसे, नाही दिलं तर नको दे. 1,000 रुपये 500 रुपये असं बुडावले ना तुम्ही तर मी त्यांना असं वाईट बोलून त्याच्या सगळं भांडून पैसे घेत नाही. मी म्हणते स्वामी माझ्या हाताने ते दान धर्म झाला म्हणायचं, की त्याला जेवायला घातलं म्हणायचं. खूप छान अनुभव आहे ताई तुमचे. तसंच असतं ताई, स्वामी आले ना आयुष्यात की असे चमत्कारिक आयुष्य घडत असतं ताई. मला मी ते सांगते ना, मला एवढे चमत्कार मला स्वामींनी केले ना तर मला सांगायला तुम्हाला 10 दिवस पुरायचे नाही, 8 दिवस. एवढे माझे स्वामी माझ्या 3-4 वर्षातच आले, पण एवढं माझं चमत्कार केला, इतकं माझे दुःख भाग केले ना. नाही खरोखरच तुमचं दुःख खरोखर खूप मोठं आहे ताई, कारण हे निसर्गाच्या विरोधात असल्यागत आहे ना ताई. हे विचित्रच आहे, म्हणजे तिला समजायला पाहिजे की काय आपण करतोय काय नाही. आणि परत का एवढ्या वर्ष केली मला, आम्हाला 4 वेळा मारामारी केली, 4 वेळा भांडणं केली, 4 वेळा शिव्या गाळ्या दिल्या,
तरी मी मग सोडून दिलं. मी म्हटलं जाऊ दे, आपण कमीपणा घ्यायचा असतो, समोरचा जसा धान वागते तसं आपण नाही वागायचं. आपल्या आचरणामध्ये स्वामींनी सांगितलेलं नम्रतापणा ठेवायचा, मनामध्ये चांगले विचार ठेवायचे, म्हणजे चांगलं होतं. वाईट विचाराची निगेटिव्ह करली ना तिथे वाईट होतं. आणि ते चिकन मटण खात्यात त्यांची बुद्धी बोकडावानी कोंबड्यावानी उड्या मारते. ते काय असं जागा थांबत नसतील. ते त्यामध्ये सांगितलं जो मटण चिकन खातो त्याची बुद्धी कधी स्थिर नसते. ते एक लहान बोलणं त्याचे ते आचरण कसे, आचार चांगले तर विचार चांगले. तुमचं आचरण जर चांगले नाही तर विचार कसे चांगले येणार हो. हो ना, हो ना. एखादं बघत नाही, गुरुवार बघत नाही, चिकन खा, मटण खा, घाण खा, मासे खा, तर तुमचे विचार कसे सिद्ध होणार हो, सांगा तुम्ही. हो ना, हो ना. आता तुम्ही जर चांगला भारीतला साबण अंगाला जर लावला तर तुमचा चांगला वासच येणार ना. हो ना. आणि तुम्ही जर कपड्याचा साबण लावला अंगाला तर तुमचा कपड्यासारखाच वास येणार ना. हो ना, हो ना. बरोबर आहे का नाही. हो, हो. तसं आचरण आहे. आपल्या आचरणामध्ये जर चांगले आचरण जर असलं तर आपल्या डोक्यात ते चांगले विचार येणार. हो. आपण मांस मटण खाल्लं की ते मांस मटणाची घाण कशी असतील तसंच आपण तोंडातून बी शब्द येणार, आपल्या आचरणामध्ये बी तेच घुमणार. हो ना, हो. त्याला मारायचं, त्याला शिवायचं, त्याला घाण बोलायचं, ते तेच डोक्यात घुमणार ना. हो, हो. नाही, खूप असू द्या ताई, असू द्या. आता स्वामींच्या कृपेने तुमचं सगळं चांगलं होणार ताई. ताराबाई स्वामींना सांगा तिथपर्यंत पोहोचवा आणि सांगा स्वामींना मला फक्त काही नको, मला फक्त माझा हातपाय चांगले शेवटपर्यंत ठेवा. बरोबर तुमचं शक्ती, तुमची ताकद मला द्या. कारण कष्ट करून खाण्यासाठी तरी मला ताकद शक्ती द्या. माझी काय बिमारी आजार पण दुखणं असेल ते सगळं स्वामी धुवून जाऊ दे. एवढंच मला काही नको. तुमची सेवा मला फक्त करू द्या. मला काही नको, काही नको. फक्त कष्ट करून प्रामाणिकपणाने मी स्वतः पोटभर खाऊन एवढंच माझं ठेवा. हातपाय चांगलं ठेवा. माझी बाकी काही नको. तुमच्या कारणापर्यंत एवढंच माझी सेवा आहे. खूप छान आहे ताई, तुमची सेवा पण आहे, तुम्हाला अनुभव पण खूप छान छान स्वामींनी दिले. स्वामी नेहमी अशाच प्रकारे आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात ताई. मी शेअर करते ताई तुमचा अनुभव. चालेल चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. यावरतीच करणार ना. हो हो, चॅनलवरच करणार ना. कधी करणार ती. पुढं अनुभव आहे ताई. काय 5-6 दिवस जातील. पुढचे अनुभव झाल्यानंतर करणार की शेअर. बरं. हा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मग तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतं तुमच्या मोबाईलवर. मला ते नाही ना कळत आहो. बरं बरं, चालेल. नाही, तुम्ही बघत राहा, येतील, तुमचा पण व्हिडिओ येईल त्याच्यावर. बरोबर. चालेल. चला, ठेवू मग. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच जीवन जगत असताना कधी कधी अशी वेळ येत असते की खूप वाईट परिस्थितीतून जावे लागत असते. परंतु ईश्वराची साथ जर असेल तर नेहमी ईश्वर आपल्या भक्तांचे रक्षण करतच असतात. जसे या ताईंचे देखील रक्षण स्वामींनी केलेलं आहे आणि त्या संकटातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. खरोखरच या ताईंचा अनुभव खूप डोळ्यात पाणी आणणारा होता. त्याचबरोबर खूप काही शिकवून जाणारा होता. जगामध्ये काय चाललेलं आहे, जगाचं ज्ञान आणि लोकांची ओळख हे देखील सांगून जाणारा होता. खरोखरच खूप दुःखद देखील हा अनुभव होता. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव नक्की शेअर करायचा आहे. अनुभव ऐकताना जरा त्यांचा घसा वगैरे भरून आलेलं होतं, डोळ्यात पाणी होतं, त्याच्यामुळे आवाजात कमी जास्तपणा झालेला आहे. परंतु समजून घ्या, जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर जेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा मात्र ती एक खूप मोठी सेवा देखील घडत असते आणि त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.